नमस्कार मंडळी, मी शीतल। आज आपण मस्त अशी सुरईची वडी कशी करायची ते पाहणार आहोत। तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीत अर्धा तासात झटपट कुकरमध्ये तयार होणारी ही सुरईच्या वडीची रेसिपी आहे। सगळ्यात अवघड वाटणारी ही रेसिपी अगदी सोपी करून मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्या महाराष्ट्रात सुरईची वडी म्हणून हा पदार्थ फेमस आहे आणि गुजरातमध्ये याला खांडवी म्हटलं जातं। चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही खांडवीची वडी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर ह्या वडीसाठी आपण सुरुवातीला मिक्सरचं भांडं वापरणार आहोत, त्यामुळे कमीत कमी पसाऱ्यात मस्त झटपट आपली ही सुरईची वडी तयार होणार आहे। त्यासाठी या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकतात आणि त्याचं माप घेऊ शकतात। आणि 2 मोठे चमचे या ठिकाणी मी मैदा वापरला आहे। मैदा वापरल्यामुळे सुरईच्या वडीला चमक छान येते आणि छान असं वातडपण येतं, त्यामुळे वडी वळताना ती तुटत नाही। त्याचबरोबर 1 चमचा मी चवीपुरता मीठ घातलं आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरेची पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर पाव चमचा मी या ठिकाणी हळद घातलेली आहे। हळदीने कलर खूप छान येतो। आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 मोठी लसणाची पाकळी घातलेली आहे। तुमच्या जर पाकळ्या छोट्या असतील तर तुम्ही 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या वापरू शकतात। आता या ठिकाणी आपण दही घालणार आहोत। तर ज्या कपाने आपण बेसन पीठ मोजलं आहे त्याच कपाने 1 कप आपण मवळं दही घ्यायचं आहे। खूप जास्त आंबट दही घेऊ नका, नाही तर सुरईच्या वडीची टेस्ट खराब होईल आणि खूपच आंबट लागेल। तर या ठिकाणी मवळं दही मी 1 कप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1.5 कप पाणी घालणार आहोत। तर ज्या कपाने आपण दही आणि बेसन पीठ मोजलं त्याच कपाने आपण 1.5 कप पाणी यामध्ये घालायचं आहे। आता या ठिकाणी मी दही वापरली आहे, त्यामुळे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही ताक वापरणार असाल थोडंसं मवळं ताक घ्यायचं आणि ते 2.5 कप ताक यामध्ये मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी आपण बरोबर 1.5 कप पाणी मोजून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपण ॲड केलेलं आहे। आता हे मिश्रण आपण छान अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून यात टाकलेले जिन्नस हे छान एकजीव होतील आणि मिश्रण छान मिक्स होईल। हे पहा, मस्त आपण मिक्सरमध्ये याला फिरवून घेतलं आहे। आणि आता सुरईची वडी करताना यात जर काही मिरचीचे तुकडे, लसणाचे तुकडे असतील तर ते यायला नको, त्यामुळे आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत। अगदी छान आपलं हे स्मूथ बॅटर तयार व्हायला पाहिजे। हे बघा, यामध्ये थोडंसं लसूण, आलं आणि मिरचीचे बारीक कण आहेत ते आपण वेगळे करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आपण हे ज्या पातेल्यामध्ये आपण कुकरमध्ये हे शिजवणार आहोत त्यातच मी ते गाळून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये हे पातेलं ठेवायचं आहे आणि यावरती 1 झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून कुकरची जी वाफ असते त्याचं पाणी यामध्ये पडायला नको। तर या ठिकाणी आपण कुकरमध्ये हे भांडं ठेवून घेतलं आहे आणि झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। कुकर लावायचं आहे आणि 7 ते 8 शिट्ट्या मंद आचेवर करून घ्यायच्या आहे। गॅस फुल नको किंवा मध्यमही नको। मंद आचेवर व्यवस्थित 7 ते 8 शिट्ट्या काढल्या तर पीठ अगदी व्यवस्थित शिजतं आणि न शिजण्याचा विषयच येत नाही। हे बघा, या पद्धतीने याच्या आपण शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हा कुकर आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढायचं, त्यानंतर ही प्लेट काढून घ्यायची। हे बघा, वाफेचं पाणी डिशवरच राहिलेलं आहे, या पिठात मिक्स झालेलं नाही आहे आणि आपल्या ह्या पातलीतलं पूर्ण मिश्रण बघा अगदी सुंदर शिजलेलं आहे। अगदी मंद आचेवर छान शिट्ट्या घेतल्यामुळे हे पीठ अगदी 100% छान शिजतं आणि अगदी सुंदर असं तयार होतं। आता या पद्धतीमध्ये आपण जे पीठ तयार केले ते कुकरमध्ये तयार केलेलं आहे। आपण जर डायरेक्ट पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये गॅसवर हे पीठ शिजवलं तर खूप जास्त कढईला लागतं, खूप जास्त वाया जातं आणि गाठीही बांधल्या जातात। तर हे बघा, या पद्धतीने आपण हे जे सुरईच्या वडीचं मिश्रण तयार केले अगदी स्मूथ आहे, एकही गाठ त्यात नाही आणि पातेल्याला खाली लागलेलं नाही आहे। त्यामुळे पिठाचं जे वेस्टेज असतं, जे आपण कढईत सुरईची वडी करतो ते यामध्ये पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे। हे बघा, मस्त आपण हे मिश्रण आता चमच्याने छान फेटून घेतलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी छान मऊसूत आणि वातड आपलं हे पीठ शिजलं आहे। आता या ठिकाणी आपण 1 परात घेतलेली आहे। तर मी या ठिकाणी परातीचा वापर केला आहे, कारण परात मोठी असते, त्यामुळे 2 परातींमध्येच आपलं हे पूर्ण बॅटर छान याला लावून होणार आहे। हे बघा, या पद्धतीने गरम गरम पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्येच आपण हे बॅटर पूर्ण या ताटामध्ये किंवा परातीत किंवा कोणत्याही ट्रेवरती पसरवून घ्यायचं आहे। असा सपाट स्पॅच्युला किंवा सुरी किंवा मग मोठं उलथणं घ्यायचं आहे आणि त्याने हे मिश्रण असं व्यवस्थित ताटावरती एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, आणि गरम गरम मिश्रण पटपट पसरवलं तर हे मिश्रण अवघ्या 2 ते 3 मिनिटात लावून होतं आणि मस्त सेट होतं। हे बघा, या पद्धतीने मी उलथणं घेतलं आहे आणि त्याने हे पीठ छान असं एकसारखं पसरवून घेते आहे। तर याच पद्धतीने आपण आता 2 परातींना हे लावून घेतलेलं आहे।
पराती मोठ्या असल्यामुळे आपण हे पीठ 2 परातीतच लावून घेतलेलं आहे आणि परातीला लावताना सुरुवातीला आतल्या साईडने पीठ लावायचं आहे, त्यानंतर परात उलटी करून खालच्या साईडनेही लावून घ्यायचं आहे. म्हणजे एका परातीत 2 साईडने आपण हे बॅटर लावून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने परत उलटी करायची, आतली साईड लावून झाली की परत वरच्या साईडनेही लावून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने दोघं परातींवरती मी हे बॅटर लावून घेतलेलं आहे. हे बघा, वरची साईड आणि खालची साईड व्यवस्थित लावून झालं की पुढचे 3 ते 4 मिनटं आपण हे सेट होण्यासाठी राहू द्यायचं आहे. आणि यामध्ये आपण जो मैदा घातला आहे त्यामुळे परातीला सुरुवातीला तेल लावण्याचीही गरज नाही. तेल न लावता ही सुरईची वडी अगदी सुंदर या ताटापासून मोकळी होते. सुरईची वडी सेट होते आहे तोवर आपण यासाठी लागणारा तडका तयार करू. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतले. तेल छान गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ घातले आणि 1 चमचा जिरं घातले. छान ह्या तिघं जिन्नस तेलामध्ये तडकून झालेले आहेत आणि आपला तडका तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपण ज्या परातीवरती सुरईची वडी सेट करायला ठेवली आहे त्यातली एक परात घ्यायची आहे आणि त्यावरचं एक साईड अशी गोलाकार करून बघायची. हे बघा, ती मस्त अशी गोल झालेली आहे, म्हणजे आपली ही सुरईची वडी सेट झालेली आहे. आता याचे छान आपण एकसारखे तुकडे करून घेणार आहोत. जेवढी मोठी किंवा छोटी तुम्हाला सुरईची वडी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी मी एक मध्यभागी एक काप दिलेला आहे आणि त्यानंतर असे हुबे काप देऊन मी ही सुरईची वडी कापून घेते आहे. हे पहा, अगदी मस्त छान आपलं हे पीठ सेट झालेलं आहे. मैदा घातल्यामुळे अगदी मस्त याला वातडपण आलेलं आहे आणि अगदी मस्त ही सुरईची वडी वळली जाणार आहे. मैदा जर नाही घातला तर बऱ्याचदा या पिठाला वातडपण राहत नाही आणि जेव्हा आपण सुरईची वडीची पुटळी करतो तेव्हा ही सुरईची वडी अशी गोलाकार करताना तुटते. हे बघा, आता अगदी सहज आपण ही सुरईची वडी तयार करून घेतलेली आहे. सुरुवातीला थोडंसं खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर यावर घालून घ्यायची, त्यानंतर ही वडी अशी या पद्धतीने आपण वळून घेतलेली आहे. हे पहा, मस्त पहिली वडी सुरुवातीची आपली तयार झाली आहे. दुसरी ही वडी अगदी विनासाय कोणताही त्रास न होता अगदी सहज ताटापासून मोकळी होते आणि मस्त याची गोल अशी सुरईची वडी तयार झालेली आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत अवघ्या अर्ध्या तासात तयार होणारी ही सुरईच्या वडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेली आहे. तर आपण कुकरमध्ये ही वडीची रेसिपी तयार केलेली आहे. कुकरमध्ये हे पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे. तर मध्यम आचेवरती मी तुम्हाला 7 ते 8 शिट्ट्या काढायला लावल्या आहेत. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या खूप फास्ट होत असतील तर तुम्ही अजून 2-3 शिट्ट्या जास्त काढून घ्या, म्हणजे पीठ शिजलं नाही आहे हा प्रश्नच राहणार नाही. हे बघा, आपल्या मस्त दोघा साईडने या वड्या आपण वळून घेतल्या आहेत. याच पद्धतीने दोघं परातींच्या वड्या मी करून घेतलेल्या आहेत. तर आपल्या सुरईच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. ते एका ट्रेमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. सर्व वड्या रेडी झाल्यावरती एका ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवायच्या आहे किंवा रचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यासाठी जो आपण तडका तयार केलेला आहे तो तडका यावरती आपण घालून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्या वड्या व्यवस्थित या ट्रेमध्ये रचून घेतल्या. थोडीशी कोथिंबीर सुरुवातीला यावर घालायची, थोडं खोबऱ्याचा किस यावरती घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालून झाला की यावरती आपण जो तडका तयार केला आहे तो घालून घ्यायचा आहे. अतिशय सुरेख चविष्ट अशा ह्या सुरईच्या वड्या तयार झालेल्या आहे. जशा दिसता सुंदर आहे तशा टेस्टमध्ये एकदम बेस्ट अशा ह्या सुरईच्या वड्या आज आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहे. तर आजची सुरईच्या वडीची रेसिपी, खांडवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.